नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। पुण्यात अल्पवयीन मुलाचे पारशी प्रकरण ताजे असताना ठाण्यामध्ये 2 अल्पवयीन मुलांना टीएमटी बसने उडवले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। या अपघातामध्ये ऋषी मोंडल याचा जागीच मृत्यू झाला आहे, तर हर्ष लोखंडे याला गंभीर दुखापत झाली आहे। जखमी हर्षला हाजुरी येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरातील ही घटना असून अल्पवयीन मित्र आपल्या बाईकने जात असताना कॅप्रिया हंस कंपनी समोर त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या बसने धडक दिल्याची घटना घडली आहे। हे दोघेही लुईसवाडी येथील राहणारे असून हर्ष लोखंडे याच्यावरती हाजुरी येथील महावीर जैन रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, तर या दोन्हींपैकी अल्पवयीन मुलाला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। समाजाचे नवीन वर्ष म्हणजेच आषाढी बीज या नवीन वर्षाचे औचित्य साधून मुंबईतील हेमराज शाह यांच्या वतीने 1980 पासून महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये राहत असलेल्या विविध क्षेत्रात नैपुण्य दाखवणाऱ्या कच्छ समाजातील लोकांनी कच्छ शक्ती पुरस्कार देण्याची सुरुवात केली। 2000 साली शैक्षणिक क्षेत्रात कच्छ शक्ती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। यावेळी त्यांच्या मनात आले की ठाण्यामध्ये देखील कच्छ वागड या समाजाचे असंख्य लोक राहत असून या समाजातील लोकही विविध क्षेत्रामध्ये नैपुण्य दाखवून नावाजलेले आहेत। अशा नैपुण्य दाखवणाऱ्या लोकांचा सत्कार गौरव होणं गरजेचं आहे। आषाढी बीज कच्ची नवीन वर्षाचं औचित्य साधून कच्छ अस्मिता मंचची स्थापना 2006 साली झाली असून या मंचाचे हे 18वे वर्ष आहे। विविध स्तरावरती नैपुण्य दाखवणाऱ्या व्यक्तींचा, तज्ज्ञांचा, विविध राजकीय पक्षातील मान्यवर, प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील उच्च पदाधिकारी यांच्या हस्ते कच्छ पगडी देऊन त्यांचा सत्कार केला जातो। त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची पोचपावती दिली जाते, तसेच कार्यक्रमाद्वारे त्यांचा आत्मविश्वास व समाजातील कार्याची गोडी वाढवण्याचं काम केलं जात आहे। तर यंदा देखील 7 जुलै रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे सायंकाळी 7:30 वाजता कच्छ पागडी कोणाशिळे हा कार्यक्रम येथे आयोजित केल्याची माहिती यावेळी सुरेश गडा यांनी दिली आहे। पत्रकार परिषद घेण्यामागचा एकच हेतू आहे का आमचा हा नवीन वर्ष 7 जुलै आषाढी बीज हा नवीन वर्षाचा प्रारंभ होत आहे। त्या नवीन वर्षाच्या निमित्ताने सर्वप्रथम मी ठाणेकरांना, माझ्या बंधू भगिनींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। नवीन वर्ष संपूर्ण ठाणेकरांना सुखमय, समृद्धीमय जावं ही आई जगदंबेकडे प्रार्थना करतो। सदर हा कार्यक्रम हा गेली सतत 17 वर्ष मी ठाण्यात राबवत आहे आणि ठाण्यात मोठ्या संख्येने कच्छमधनं आलेले कच्ची, वागड, पटेल, वाणा हा समाज बहुसंख्य इथं राहत असतात। मला गेल्या 2000 साली कच्ची शक्ती पुरस्कार मिळाला, त्यावेळी माझ्या मनात आला का आपण पण असं ठाण्यात असा कार्यक्रम राबवावा
म्हणून 2006 पासून मी कच्छ पागडी कोणासिरे हा कार्यक्रम राबवत आहे आणि आता 2023 पर्यंत विविध क्षेत्रात ज्यांनी नैपुण्य दाखवलं आहे अशा 85 लोकांना मी पागडी देऊन सन्मानित केलेलं आहे. हे वर्ष 18वा आहे. ह्या वर्षी ज्यांनी विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे त्यांना मी पागडी देऊन सन्मान करणार आहे. ह्यावेळी आमच्याकडे 70 ते 80 अर्ज आलेले होते. त्यापैकी आम्ही 6 अर्ज निवडून 6 लोकांना पागडी देऊन सन्मानित करणार आहोत. आणि ह्या कार्यक्रमासाठी ठाण्याचे लाडके आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य श्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच आत्ताच निवडून आलेले आमचे लाडके खासदार नरेशजी म्हस्के साहेब, कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे शिक्षक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले निरंजन डावखरे साहेब, प्रतापजी सरनाईक, रवींद्र फाटक आणि त्याचप्रमाणे संजयजी केळकर आणि आमचे समाजाचे दीपकजी भेदा, मनोज शाह आणि जितेंद्र मेहता हे उपस्थित राहणार आहेत. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील शासकीय छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागामध्ये गेल्या महिन्यात तब्बल 21 नवजात बालकांचा मृत्यू झाला. हे तेच रुग्णालय आहे जिथे डिसेंबर 2023 मध्ये 24 तासांच्या कालावधीमध्ये 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयाचे डीन राकेश बोराट यांनी 21 मृत्यू झाल्याची पुष्टी केली. ते म्हणाले की संख्या चिंताजनक नाही. बहुतेक वस्तुस्थिती लक्षात घेता खासगी रुग्णालयात वाचवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयामध्ये आणण्यात आले. बालरोग विभागाचे प्रमुख डॉक्टर जयेश पानोत म्हणाले, संबंधित बहुतेक मुलं अशी आहेत ज्यांना गोल्डन मिनिट म्हणजेच जन्मानंतर लगेच उपचार मिळाले नाहीत. मुलांना आमच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापर्यंत मौल्यवान वेळ आधीच वाया गेला आहे आणि त्यांना वाचवण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या फारसे काही केले जाऊ शकत नाही. आणखी एक डॉक्टरांनी सांगितलं की काही खासगी रुग्णालये काही दिवस बाळांना दाखल करून भरमसाठ फी आकारून आणि नंतर सोडून देऊन मुलांच्या पालकांची पिळवणूक करतात. डॉक्टर पनोत म्हणाले की NICUमध्ये 35 खाटा आहेत जे पालघर आणि इतर आदिवासी भागातील रुग्णांचा भार हाताळण्यासाठी पुरेसे नाहीत. NICU असलेले पुढील रुग्णालय नाशिक येथे आहे. त्यांनी निदर्शनास आणून दिले. NICU मध्ये हे करतो 24 आवर्स सर डॉक्टर्स हे असतात सर, तैनात असतात सर. आपल्याकडे सर SRs, लेक्चरर्स आणि MD DNP करणारे स्टुडंट्स आहेत. त्यामुळे सर 24 आवर्स NICU मध्ये डॉक्टर्स पोस्टेड असतात आणि आल्या इमिजिएटली पेशंटला ट्रीटमेंटवर टाकतात. सर मी तुम्हाला सांगितलं ना, पेशंट्स खूप सिरियस ह्याच्यात येत आहेत सर. मुलं 1 किलोच्या खालची, 1.5 किलोच्या खालची मुलं आहेत सर. 90 मुलं NICU मध्ये ॲडमिट झालेली आहेत. ही सगळी सिरियस होती सर. सिरियस नसेल तर NICU मध्ये ॲडमिटच करणार नाही. 90 मुलं NICU मध्ये. सर आप जो जून में जो डेथ की जो आंकड़ेवारी 21 बच्चों की नवजात शिशु की जो पाई गई है, उसमें से जो बच्चे एडमिट हुए थे वो 15 अपने अस्पताल में डिलीवरी हुई थी और जो 6 बच्चे हैं वो बाहर से मतलब बाहर के अस्पताल से रेफ़र किए गए हुए थे. तो उसकी जो मृत्यु का कारण था, अगर अपन इसका एनालिसिस करते हैं तो 21 में से 19 बच्चे जो है वो लो बर्थ वेट थे, मतलब जिसका वजन जो रिक्वायरमेंट वजन है उससे काफ़ी कम था. एंड 21 में से 15 बच्चे प्रीटर्म, मतलब जो डिलीवरी का जो ड्यूरेशन है, टाइम कम से कम ड्यूरेशन जो रखता है 36 वीक्स, उसके भी नीचे के ड्यूरेशन के बच्चे थे जिसकी डेथ हुई है. यहाँ छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात माहे जून 2024मध्ये एकूण 512 प्रसूती झाल्या. यातील 294 या सिझेरियन प्रसूती होत्या. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ठाणे व आजूबाजूच्या परिसरातून सहज न होणाऱ्या प्रसूतीवाल्या महिला संदर्भित केल्या जातात. आणि यामध्ये मुख्य कारण ऑब्स्ट्रक्टेड लेबर, प्रेग्नन्सी इंड्यूस्ड हायपरटेन्शन, फिटल डिस्ट्रेस, लिकिंग परवजनम किंवा अजून बाकीचे कारणं असतात.
उपरोक्त महिला उशिरा इथे येतात आणि बहुतांश वेळा त्यांच्या मुलांची प्रकृतीही गंभीर असते. याचमुळे माहे-जून 2024मध्ये रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात एकूण 90 नवजात शिशु भरती झाले. उपरोक्त शिशु हे गंभीर होते व त्यातील 21 शिशु मरण पावले. यातील 19 शिशु यांचे वजन मानकापेक्षा कमी होते, तसेच 15 शिशु हे प्रीटर्म बेबीज होते. आता यातील 6 नवजात शिशु रुग्णालयाच्या बाहेर जन्म घेतलेले होते व त्यातील 3 शिशु भरती होण्याच्या 48 तासात मरण पावले. आणताना बहुतांश वेळा त्यांच्याकडे लागणारी वॉर्मर थर्मोकॉल बॉक्स नसतात. तसेच येथे जन्म झालेल्या 15 शिशुपैकी 5 मृत्यू जन्माच्या 48 तासात झालेले आहेत, कारण ही मुले जन्मतःच अत्यावस्थ होती. आता यातील 13 शिशु जन्मतःच 1.5 किलोपेक्षा वजन कमी होते. यातील 3 शिशुचे वजन 1 किलोपेक्षा कमी होते. आमच्याकडे ॲव्हरेज NICUच्या डेथ रेट 18 आहे. मे महिन्यात 16 नवजात शिशुचा मृत्यू झाला होता, एप्रिलमध्ये 24, मार्चमध्ये 22, फेब्रुवारीमध्ये 10 आणि जानेवारीमध्ये 17. आता तुम्ही बघणार की कधी वर कधी खाली असं होतं, पण ॲव्हरेज 18 असते आणि ॲव्हरेज 18 to 20% डेथ ॲडमिशनमध्ये असतो. मागील महिनाभरात ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात तंबाखू सेवनामुळे मौखिक कर्करोगावरील दुसरी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. कर्करोगाचा शस्त्रक्रियेचा खर्च मोठा असल्याने सर्वसामान्य रुग्णांसाठी हे रुग्णालय आधारवर ठरताना दिसत आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर ज्योती यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांनी त्याच पाणवलेल्या डोळ्यांनी मायेची थाप देत सिव्हिल रुग्णालयाचे आभार व्यक्त केले. ठाण्यात राहणाऱ्या ज्योती या 50 वर्षीय महिलेला तंबाखू खाण्याची सवय होती, त्यामुळे त्यांचा त्रास या महिलेला होऊ लागला होता. त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची जीभ देखील जड झाली होती. जेवण जेवताना भरपूर त्रास होत होता. दरम्यान सिव्हिल रुग्णालय या संदर्भात ज्योती आल्या होत्या. दरम्यान जिभेची बायोप्सी केली असताना त्यांना जिभेचा कर्करोग झाल्याचे निदान झाल्यावरती जिभेची शस्त्रक्रिया करण्याचं ठरवलं. ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती यांच्या जिभेवरील कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती दंत शल्यचिकित्सक डॉक्टर अर्चना पवार यांनी दिली आहे. तत्पूर्वी ज्योती यांची सर्व रक्तचाचणी झाल्यावरती शारीरिक स्वास्थ्य याची तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडून तपासणी केली गेली. दरम्यान ज्योती यांचा कर्करोग जिभेपासून मानेपर्यंत पसरला होता, त्यामुळे काहीशी जोखमीची शस्त्रक्रिया करण्यासाठी ऑनको सर्जन डॉक्टर हितेश सिंघवी यांच्या मदतीने ही शस्त्रक्रिया पार पडली. ही शस्त्रक्रिया दंत शल्यचिकित्सक डॉक्टर अर्चना पवार, भूलतज्ञ डॉक्टर प्रियांका महांगडे याबरोबरच मिलिंद दौंड, जागृती गायक, प्रिय पगारे, स्मिता माळी, रत्नाकर ठाकरे, मदन यादव इत्यादींनी यशस्वी केली. रेल्वे प्रवासाच्या धावपळीत सामान विसरण्याच्या घटना होत असतात. ठाणे रेल्वे स्थानकात हरवलेली वस्तू प्रामाणिकपणे शोधून देण्याचा प्रयत्न रेल्वे कर्मचाऱ्यांकडून केला जात होता. जानेवारी ते जून या 6 महिन्यांच्या काळात रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मोबाईल, लॅपटॉप, महत्त्वाची कागदपत्रे असणाऱ्या बॅगा तब्बल 85 प्रवाशांना परत गेल्या आहेत. ठाणे स्थानकामध्ये प्रवाशांची संख्याही दिवसागणिक वाढते आहे. गाडी पकडताना होणाऱ्या धांदलीत काही वेळा सोबत असणारे सामान प्लॅटफॉर्म अथवा गाडीत राहण्याची शक्यता असते. सामान परत मिळेल याची कोणतीच शाश्वती नसते. मात्र ठाणे रेल्वे स्थानकातील रेल्वे कर्मचाऱ्यांची सतर्कता आणि प्रामाणिकपणा प्रवाशांच्या अनुभवास मिळतोय. जानेवारी ते जून या महिन्यामध्ये 85 प्रवाशांना त्यांचं सामान परत केलं आहे. लोकल, मेल एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे सामान स्थानक परिसरात अथवा गाडीत विसरून जातात. सामानात सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल, कपडे, महत्त्वाची कागदपत्रे मिळून येतात. काही वेळा रेल्वे कर्मचारी किंवा रेल्वे नियंत्रक कक्षाकडून मिळणाऱ्या माहितीनुसार सामान सापडून येत असल्याची रेल्वे सूत्रांनी माहिती दिली आहे. CST ते कल्याण असा प्रवास करणाऱ्या एका महिलेची बॅग लोकलमध्ये राहिली. दरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांनी या महिलेला धीर दिला आणि हेल्पलाईनवरती संपर्क करून ही बॅग ठाणे स्थानकामध्ये परत मिळवून दिली. दुसऱ्या एका घटनेमध्ये मांडवी एक्सप्रेसने ठाणे स्थानकातून कुडाळला जाणाऱ्या एका कुटुंबाची सुटकेस प्लॅटफॉर्मवर राहिली. सुटकेस मिळेल याची कोणतीही शाश्वती नव्हती, परंतु रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने ही सुटकेस कुटुंबाला सुपूर्द केली. ठाणे रेल्वे स्थानकात केशव तावडे यांच्या कार्यालयामध्ये सामान गायब झाल्याची तक्रार कोणी घेऊन आल्यावर ती शोधून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न ते करतात, असं प्रवाशांनी यावेळी सांगितलेलं आहे. मेहनत करण्याची जिद्द चिकाटी असेल तर तो कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवतोच, हे दुर्गम भागातील आदिवासी मुलाने करून दाखवलं आहे. महेश सुरेश गोरात असं या तरुणाचं नाव आहे. पालघरच्या डहाणू तालुक्यातील बानघर गावातील महेश या आदिवासी मुलाची बिलगेट्स यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये वरिष्ठ IT सायंटिस्ट डेटापदी नियुक्ती झाली आहे. त्याचा पगार बघून तुमच्याही बुवाया उंचवतील. त्याचा महिन्याचा पगार 42,77,000 रुपये असा आहे. विशेष म्हणजे महेशच्या कार्याची दखल
दैदिप्यमान दखल घेणारे आपल्या प्रत्यक्ष देशाच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी घेऊन त्याला राष्ट्रपती भवनामध्ये बोलावून सन्मानित केले आहे. नुकत्याच देशाच्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नीती UPSC परीक्षेचा निकाल लागलाय. यामध्ये अनेक सामान्य कुटुंबातील मुलांनी आपल्या मेहनतीच्या जोरावरती चांगलं यश संपादन केलं आहे. देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू या आदिवासी दुर्गम खेड्यातील महेश गोरात या युवकाची गगनगारी फक्त पालघरमधीलच नसून संपूर्ण भारत देशातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरलेली आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.